नाशिकच्या गोदावरी नदीची पाणी पातळी पूर्वपदावर आलेली आहे। पुराचा मापदंड म्हणून ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या पायथ्याशी पाणी आलेलं आहे। शहर आणि धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा पावसाने विश्रांती घेतली आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग आता कमी करण्यात आलाय। दुतोंड्या मारुतीच्या अगदी छातीपर्यंत पाणी आलं होतं, इतकी पाणी पातळी वाढलेली होती। मात्र आता ही दृश्य आपण बघतोय, पुन्हा एकदा पायथ्याशी पाणी आलंय। नाशिक शहरासह धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आणि एकूणच पावसाने विश्रांती घेतल्यामुळे धरणांमधून केला जाणारा विसर्ग कमी केला जातोय, तो घटवला जातोय। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या रामकुंड परिसरातील जी कालच्या दिवशी पूरस्थिती निर्माण झालेली होती ती देखील आता मोठ्या प्रमाणात घटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिकच्या पुराचा मापदंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी होतं, ते आजच्या दिवशी अगदी पायथ्याशी येऊन ठेपलेलं आहे। नांदूर मधमेश्वर धरणातनं जवळपास जायकवाडीसाठी 45,000 क्युसेक वेगानं सध्याच्या घडीला विसर्ग सुरू आहे। तर दुसऱ्या बाजूला गंगापूर धरणातनं देखील विसर्ग मोठ्या प्रमाणात घटवण्यात आलेला आहे। कालच्या दिवशी सुरू असलेला 4-4.5 हजार क्युसेक वेगाचा विसर्ग आजच्या दिवशी 520 क्युसेक वेगानं सुरू आहे। मोठ्या प्रमाणात त्या विसर्गामध्ये देखील घट करण्यात आलेली आहे। अशी ही एकूण परिस्थिती रामकुंडावरची आपल्याला बघायला मिळते। कालच्या दिवशी दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी असल्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये धार्मिक विधी, दशक्रिया विधी करण्यासाठीची मोठी अडचण खरं तर या सगळ्या काळामध्ये आलेल्या भाविकांची या ठिकाणी होत होती। मात्र आजच्या दिवशी ही संपूर्ण परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।